वेडसरबाई उभी होती. अरे ही घरात कशी आली? कांतीला भाऊ एकदम घाम सुटला आणि ती डायरेक्ट जमिनीवरती हात फेकून लहान मुलगा आंबा करतो ना तसं आंबा करत 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 आले, जिन्याजवळ आले. कांतीला भाऊला एकदम अंगाला शहारे आले. बापरे, ही वेडसरबाई घरात आली कशी? कळकळून असली. मी छबी, मी येऊ का? बापरे. कांतीला भाऊ जिन्याच्या वरच्या बाजूला उभे होते आणि ती पुढच्या हात टेकवत टेकवत लहान मुलगा आंबा करतात ना तसं मस्त टेकवत टेकवत एक एक पायरी चढून वर यायला लागले. कांतीलाल भाऊ एकदम घाबरले. काय करायचं? अरे हे काय, ही वेडसरबाई घरात घुसली कशी? आपल्याकडून चुकून दरवाजा तर उघडा राहिला नाही, कडी लावायची विसरलो तर नसेल आपण. अरे नाही नाही, काय करावं ते समजतच नव्हतं. तेवढ्यामध्ये ती पटपट पटपट हात टेकवत टेकवत जेव्हा तो वरती येऊन गेली. कांतीला भाऊ एकदम दचकले, मागे सरकले. ती उभी राहिली आणि तिने कांतीला भाऊला एकदम घट्ट मिठी मारली आणि मला